पण नागपूरकरांनी त्यानंतर असे लेखक किंवा अशी जी चमू असते तयार व्हायला पाहिजे, ती चमू इथे तयार नाही झाली. आणि आपण प्रचार आणि प्रसार करायला म्हणजे नाटकांचा पश्चिम महाराष्ट्रातली नाटकं आपण इथे जेव्हा आणतो किंवा त्याचा पण प्रचार प्रसार होत नाही असं काही लोकांचं म्हणणं असतं. त्याचं मागे प्रमुख कारण थिएटरचंच आहे, दुसरं काही कारणच नाही आहे. तुम्हाला काय कारण वाटतं की का बरं व्यावसायिक झालं नाही, त्याचं व्यावसायिकीकरण करता आलं नाही की करण्याची इच्छा नव्हती? प्रत्येकाने प्रयत्न केलेत, पण व्यावसायिक रंगभूमी होण्याकरता जसे तुम्हाला थिएटर्स हवे लागतात तसे नागपूरला एकुलतं एक थिएटर त्यावेळेला होतं. पांडे हॉलमध्ये 3 शो त्याच्या हाऊसफुल जातात, मग 3000 प्रेक्षक ते नाटक पाहून जातात. प्रभात, हंस, नवयुग सारख्या ज्या संस्था होत्या त्यांनी इतके उत्तम मराठी चित्रपट काढले. त्याच्यामागे श्रोत्यांची काही मानसिकता असू शकते का? मानसिकता तर खूप मोठी आहे, पण खरं सांगू का, नाटक थिएटर म्हटलं की आपल्याला काय आठवतं? मुंबई, पुणे किंवा काही नावं, प्रशांत दामले, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे. विदर्भातलं कोणी कधी आठवलंय का? किंवा त्याबद्दल आपण कधी विचार केलाय का? विदर्भातला थिएटर काय करतंय, कुठे चाललाय, पश्चिम महाराष्ट्रासारखा तो का पुढे आलेला नाही आहे, याबद्दल बोलायला आज आपल्याकडे गेस्ट आले आहेत अनिलजी चनाकेकर. ते गेले 50 वर्षापासून या क्षेत्रात काम करताय, या क्षेत्रासाठी लढतायत, संघर्ष करतायत आणि तो जिवंत राहावा म्हणून प्रयत्न करतायत. तर हाच विदर्भातला संघर्ष आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, अनुवाद विथ रसिकाच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राबद्दल आपल्याला आज थोडंसं बोलायचं आहे. तुम्हाला काय वाटतं की विदर्भाच्या नाट्यक्षेत्रामध्ये काय करायला पाहिजे आपण, किंवा विदर्भाचा थोडासा नाट्यक्षेत्राचा थोडासा इतिहास तुम्ही सांगू शकाल का? विदर्भाचं नाट्यक्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हौशी आणि प्रायोगिक रंगमंच हे कायम आपण ध्यानात ठेवून बोलूया. विदर्भात व्यावसायिक नाटक ही संकल्पनाच नाही रूढ झाली कधी. अत्यंत जुन्या काळी जेव्हा मराठी नाटकं अगदी त्यांच्या सुवर्णयुगात होती त्यावेळेला विदर्भात ती सगळी येत होती. म्हणजे अगदी अण्णासाहेब किर्लोस्करांनंतरची जी पिढी, बालगंधर्वांची, मंगेशकरांची जी ती पिढी होती, पश्चिम महाराष्ट्रात कुठे कर्ज झालं, कुठे काही झालं तर ते सरळ विदर्भाचा दौरा करायचे. विदर्भाचा दौरा म्हणजे मग अमरावती, यवतमाळ, अगदी वणीसारखं छोटं गाव आणि नागपूरला आलं ते सर्वजण तुडुंब त्यांची हाऊसफुल नाटकं होत होती. आणि आपण नागपूरच्या रसिकांनी, विदर्भाच्या रसिकांनी त्या नाटकावर मनापासून प्रेम केलं. आणि नाटकातली सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही रसिकता असावी, पहिल्यांदा नाटक समजण्याची तुमची पात्रता असावी आणि त्या नाटकांना भरभरून दाद देणे. आणि आपल्या विदर्भाच्या रसिकांनी ती दाद दिली आणि त्यातून मग विदर्भाचा रंगमंच उभा राहिला. आणि विदर्भाचा रंगमंच कसा की केवळ नागपूर नाही, नागपूरसोबत आजूबाजूला अगदी गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा जी सर्व गावं आहेत आपल्या, तिथे कोणी सुरू केली ही हौशी रंगकर्मींनी. म्हणजे शाळा, गॅदरिंग, गणेश उत्सव यामधून नाटकं आपली विदर्भातील सुरू झाली. आणि मग गणेशोत्सवातल्या नाटकाचे 10 प्रयोग 20 प्रयोग झाले तर त्यालाच व्यावसायिक लेबल लावण्यात आलं. पण पुण्या मुंबईसारखी किंवा मुंबईसारखी पर्टिक्युलरली आपल्या इथे ती व्यावसायिक रंगभूमी नाही झाली कधी. तुम्ही नाटकामध्ये, नाटक क्षेत्रामध्ये जायचं किंवा नाटक तुम्हाला आवडायला कधीपासून लागलं आणि तुम्ही कसं सुरुवात केली? अगदी खरं सांगायचं तर आमच्या वेळेला शाळांमध्ये नाटकं होत होती आणि ऐतिहासिक नाटकं. आणि मला आजही आठवतं की 1960 साली आमच्या धरमपेठ शाळेमध्ये वेड्याचं घर उन्हात हे नाटक झालं. अत्यंत प्रभावी होतं ते नाटक. मग पुढे मला लक्षात आलं की 57 साली तर ते नाटक आलं होतं राज्य नाट्य महोत्सवात, त्यात डॉक्टर लावूंना मेडल मिळालं होतं. ते नाटक इतक्या लवकर आमच्या मास्तरांनी कुठून शोधून काढलं आणि कसं केलं हा मी त्यांना प्रश्न विचारला पुढे नंतर की इतक्या लवकर तुम्हाला कसं सापडलं. म्हणजे नाटकाविषयी आपल्या इथे हौशी रंगकर्मींना ही शाळेपासून ही शाळेच्या गॅदरिंगमध्ये नाटक करणं ही फार मोठी गोष्ट होती. आणि ते काम मिळावं म्हणून आम्ही अशा रांगेत उभे राहत होतो, पण आम्हाला कधी तिथे भूमिका करायला मिळाली नाही. पण निदान तालीम पाहायला मिळत होती, नाटकाचा शो बघायला मिळत होता. त्यामुळे ते मनात एक अशी शाळेपासून अशी मनात इच्छा निर्माण झाली की आपण नाटकात काम करावं. थोडं मोठं झाल्यावर काय झालं की मग आम्ही चित्रपट पाहायला लागलो किंवा क्रिकेटच्या मॅचेस बघायला लागलो. तर चित्रपट बघत असताना नॅचरली आपण त्या चित्रपटाकडे ओढल्या जातो. मग त्या चित्रपटामध्ये आमच्या काळात जुनी चित्रपट होती ती सगळी त्यावेळी दिग्गज नट मंडळी होती, त्यांचे सिनेमे पाहता पाहता आम्ही भारावून जायचो. पण ते पाहत असताना चित्रपट आहे जो आपल्या आवाक्याबाहेर आहे हे जाणीव प्रत्येकालाच असते. आणि एक आचार्य अत्रेंचा नाट्य महोत्सव झाला नागपूरला, इथे त्यांची 10 नाटकं झाली पूर्ण विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये. तर ती नाटक पाहिल्यानंतर होतं हे तर आपण करू शकतो.
आपण निदान एखादी एकांकिका करू शकतो, गणेशोत्सवामध्ये नाटक करू शकतो, अशा आपल्या 4 मित्रांना आपण सांगतो आणि त्यांच्यातली सगळी इच्छा हा हो करू शकतो आपण, आणि मग नाटक करण्याची आमच्यात इच्छा निर्माण झाली. मग त्यात शेवटी अगदी 17व्या 16व्या वर्षी आम्ही एखादी एकांकिका निवडायची, मग ती नाटक करायची. गणेशोत्सवांना जाऊन विनंती करायची, आम्ही नाटक करतोय, आम्ही त्या नाटकांमध्ये फक्त अवघे 25 रुपये घेऊ तुमच्याकडून, असं वगैरे. मग ते गाथागीत करत 20 वर यायचे. मग त्यात ते एकांकिका आम्ही करायचो. मग प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायचा, त्यातून उत्साह वाढत गेला. पण त्याला सगळ्यात प्रमुख कारण असं की आपण नाटक पाहत गेलो, त्यावेळेला लक्षात आलं की त्यावेळेला सगळी व्यावसायिक नाटकं धनवटे रंगमंदिरात व्हायची आणि सुदैवाने आम्हाला ती नाटक बघायला मिळाली सगळी. तो काळ बघायला मिळाला. 1960-65 नंतरचा जो काळ होता मराठी नाटकांचा, अत्यंत सुवर्णयुग होतं, ज्यात आम्हाला ही सगळी मोठी नाटकं बघायला मिळाली. मग आता ही आपण करायची म्हणजे कशी करायची? त्यावेळेला नागपुरात अंबईकरांसारखा, देवाशिष शिवाळ्यासारखा दिग्दर्शक होता, मदन गडकरी सुरुवात होते, मास्तर तर नागपूर सोडून गेले होते. मग आपण कुठेतरी उमेदवारी केली पाहिजे म्हणून निरनिराळ्या संस्थांमध्ये आम्ही फिरत होतो आणि धडातून रोज एक नाटक वाचायचं आणि कुठेतरी आपल्याला उमेदवारी करायला मिळाली पाहिजे. असं करत असताना काही मोठी नटमंडळी आम्हाला घेऊन नाटक करता का, मग चला बोलून दाखवा, तुम्हाला काही येत नाही रे, तुम्ही काही नाटक करू शकत नाही, असं म्हणून आम्हाला ते करायची, हतोत्साहित करायची. पण त्याच वेळेला काही अशी दिग्गज मंडळी मिळाली की ज्यांच्याकडे उमेदवारी करायला मिळाली. नाटक करणं उमेदवारी म्हणजे काय, जे कंटिन्युअस 12ही महिने नाटक करायची. अशी देवाशिष रायसारखा जो बंगाली माणूस, आणि नागपूरचं कल्चर बघा कसं आहे की गणेश नायडू सारखा एक तंत्रज्ञ पूर्ण दक्षिण भारतीय, अजय बॅनर्जी, देवाशिष रावसारखे बंगाली माणसं की जी मराठी नाटकं करत होती, अशा या नागपूरच्या, ज्याला कॉस्मोपॉलिटन शब्द जो आपण वापरतो तो खऱ्या अर्थी नागपूरकरांसाठी आहे, म्हणून त्यांच्या नाटकात आम्हाला उमेदवारी करायला मिळाली. मग उमेदवारी म्हणजे काय की नटमंडळींना चहा आणून द्या, मग थोडं प्रमोशन म्हणजे प्रॉम्प्टिंग करा, आणि मग त्याही पडते पलीकडे एखादी एंट्री आपल्याला मिळाली. असं करत करत ते नाटक शिकता आलं. सर्वात महत्त्वाचं काय होतं आमच्या स्वभावामध्ये नागपूरकरांच्या, आपण केलं ते संपूर्ण झालं, असं एव्हरेस्ट गाठला आम्ही, असं नाही होत. ते तुम्ही दुसऱ्यांची नाटकं जी येतात ती बघितली पाहिजे, व्यावसायिक नाटकं बघितली पाहिजे. तर तो एक छंद आम्हाला तो लागला. असं करता करता राज्यनाट्य महोत्सवात अत्यंत स्पर्धेचं नाटक राहतं तेव्हा एका वेळेला, आणि आमच्या नागपूरकर मंडळींचं खास एक 300-400 प्रेक्षक असले की ते एका सुरात खोकलायचे, खॉक खॉक खॉक, एका सुरात सगळे खोकलायचे. म्हणजे दुसऱ्यांचं नाटक कसं फेल होईल हे आमची नागपूरकरांची मनोवृत्ती होती. मग यातून आपण स्पर्धेत दुसरीकडे गेलं पाहिजे म्हणून आम्ही मग त्यावेळेला एक काचेची खिणी, ग्लास मॅनेजरी, टेनिस विलियम्सचं नाटक होतं. अत्यंत ताकदीने आम्ही 6 महिन्याच्या कष्टाने बसवलेलं नाटक होतं. पण नागपूरला ते हूट झालं होतं कारण ते अत्यंत क्लासिक नाटक होतं. पण मग त्यातले काही कलावंत म्हणाले की नाही, आपण एक दिल्लीला अखिल भारतीय स्पर्धा त्यात भाग घेऊ. म्हणजे ज्या काळात 300 रुपये पगार होता त्यात 200 रुपये एंट्री फी भरून एक 17-18 लोकांना घेऊन आम्ही दिल्लीला गेलो. तिथे ते नाटक ऑल इंडिया कॉम्पिटिशनमध्ये आम्हाला ते दुसरं पारितोषिक मिळालं आणि ते नाटक आपण केलं. त्यातच माझ्या वेळेकर नावाची शिरीष वेळेकर म्हणून होती, तिला दुसरं अभिनयाचं पारितोषिक मिळालं. आणि आज तो दिल्लीला आज चेअरमन म्हणून बसले आहे, तो डॉक्टर विनोद इंदुरकर, त्यांनी भूमिका केली. तर त्यातून आम्हाला एक नाटकाची ऊर्जा मिळाली, त्यात एक पारितोषिक मिळालं. आणि त्यानंतर मग अशी परिस्थिती होत गेली की आपण मोठी नाटकं तर केलीच, पण त्याबरोबर आपण जर नाटक करू शकलो नाही, जेव्हा आपल्याला एक सिद्धी प्राप्त झाली आहे आणि आपण नाही करू शकत आहे अशी परिस्थिती आली, आपली कौटुंबिक परिस्थिती, मग दुसरा XYZ कोणी नाटक करतोय की त्याच्या नाटकाला जाऊन मदत कर, आणखी चौथा करतोय का त्याला जाऊन मदत कर. अशा प्रकारची एक मनोवृत्ती नागपूरकरांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आम्ही सगळ्या संस्थांमध्ये फिरलो. म्हणजे असे फार कमी व्यक्ती असतील की ज्या नागपुरातल्या सर्व संस्था, म्हणजे रंजन, बंगाली असोसिएशन, महेश पातुरकरांचं संस्था, या सगळ्या संस्थांनंतर प्रभाकर आंबोणे सारख्या संस्थांमध्ये आम्ही कामं केली. तर कुठे दुय्यम भूमिका घेतली नाही. तिथे गेलो तिथे काम दुय्यम भूमिकेत असेल, पण स्वतःला कुठेही असं कमीपणा घेऊन नाही नाटक करायचं. नाटकात काय होतं, अमेचर लोकांना जेव्हा थोडी सिद्धी प्राप्त होते तेव्हाच ते थांबतात. तर ते थांबू नये, त्यांनी दुसरं जर अभिनय नसेल करायचा तर लिखाण करावं, लिखाण नसेल तर मग डायरेक्शन करावं, नाही तर प्रकाश योजना करावी. नाटकातल्या कुठल्या ना कुठल्या तरी अंगाशी आपण जोडून राहायला पाहिजे. म्हणून नागपूरला एक सगळ्यात, म्हणजे माझे एकांकिका किंवा नाटक आज कोणाला आठवती नसतील, पण 1985 साली नाट्य संमेलन नागपूरला झालं. त्यात प्रभाकर पंचकर अध्यक्ष होते आणि सगळे रंगकर्मी एकत्र बसायचो आम्ही. आणि सर्व म्हणायचे की कोण याचं ही जबाबदारी कोण घेईल वा, तर कोणीही समोरून जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. नागपूर म्हणजे आपली ती मनोवृत्ती बघा कसं आहे की जर एखाद्याने वाहन समिती घेतली, कोणी भोजन समिती घेतली, कोणी आणखी कुठली निवास समिती घेतली किंवा मांडवाची समिती घेतली, तर तयार नव्हतं. ते लक्षात आल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं की परस्पर विश्वासाचा एक अभाव आहे आपल्याकडे. म्हणून उभा राहून मी सांगितलं की या सगळ्या समित्या जर तुम्ही मला देत असाल तर मी तयार आहे. माझ्याजवळ 100 एक कॅडर होतं त्यावेळेला.
परमेश्वर कृपेने टेनिस बॉल क्रिकेटचे माझे 25 लोक होते, रिझर्व्ह बँकेचे 25 लोक होते माझ्याजवळ, आणि बाहेरचे नाटकवाले होते. असे 100 आम्ही कार्यकर्ते उभे राहून ते संमेलन, आणि मग सगळ्या रंगकर्मींनी त्यात सहभाग घेतला. म्हणजे सगळे 100-200 रंगकर्मी त्यात आले आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने ते संमेलन केलं. तर हे नागपूरकरांची मनोवृत्ती अशी आहे. तर त्याच्याकरता आपल्याला एकत्र येणं तेव्हापासून नागपूरकरांचं सुरू झालं. मग नाट्य परिषद सारख्या संस्था सुरू झाल्या की त्या सगळं एकत्र मिळून मग नाटक करत. तर सगळ्यात तात्पर्य असं आहे की आपण नाटक, मग आपण जर ते नाही करतोय तर मग दुसरं लिखाणाकडे वळलो आम्ही. एकांकिका लिहित गेलं. माझ्या बायकोची अमेरिकन मैत्रीण, किंवा आत्ता एक 10 वर्षापूर्वी जे एक नाटक लिहिलं गेलं तर ते अखिल भारतीय एक स्पर्धा झाली, मुंबईला एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये ते मुंबईला नाटक करता आलं. CCRT मध्ये आज आमचा एक चेअरमन बसलेला आहे, तर त्यांनी दिल्ली आणि चंदीगडला ते नाटक केलं. एक साधं नाटक, त्याला काही खर्च नाही, 2 खुर्च्या टाकून फक्त आजच्या समस्येवर ते नाटक होतं. ते मोडीत निघाले काडीमोड म्हणून एक नाटक होतं, तर ते गाजलं. तर तुम्ही नाटकच केलं पाहिजे, तुम्ही अभिनयच केला पाहिजे, दिग्दर्शनच केलं पाहिजे, हौशी रंगमंच कलांनी सोडून दिलं पाहिजे. त्याचं एकच धोरण असलं पाहिजे की कुठल्या ना कुठल्या रूपात आपण त्यात सहभागी असलं पाहिजे. म्हणून हौशी रंगकर्मी एकाच ठिकाणी स्थिर होतात, ज्या ठिकाणी त्यांना वाटतं की आपण पलीकडे जात नाही. एकदा मुख्य भूमिका केली की मग दुय्यम भूमिकेसाठी तो तयार होत नाही. पण तसं नाही झालं पाहिजे. आपण ही साधना आहे. आपण देवळात जाऊन आपली पूजा, आपण नुसतं देवळात उभं झालो तरी देवाला ते पोहोचतं. आपण जाऊन तिथे पूजा केली पाहिजे अशी काही गरज नाही आहे. तर हे हौशी रंगकर्मींचं ब्रीदवाक्य असलं पाहिजे की मला थिएटर करायचं आहे, त्यातला आनंद मिळतो. प्रमुख भूमिका मी प्रत्येक वेळेला आणि मीच दिग्दर्शन करीन असं नाही होणार, दुसरा कोणीतरी करेल. पण त्याला सहाय्य करणं, त्याला मदत करणं हे सगळ्यात मोलाचं काम आहे. आणि ते काम करणं, आज ईश्वर कृपेने एक संस्था चालवतोय मी, खूप मोठी 97 वर्षापासूनची एक संस्था आहे, राजाराम वाचनालय धरमपेठ नागपूरची. ही वाचनालय आहे, पण तिथे 4 हॉल आहेत. तर आज कमीत कमी ते मी तालमीसाठी सगळ्या नागपूरकरांना ओपन करून दिले. तर सगळ्या नागपूरकरांनी तिथे आनंदाने तालमी केल्या. आज तिथे सलीम शेख सारखा एक मोठा डायरेक्टर निर्माण झाला. अशा अनेक लोकांनी, म्हणजे जितके सिनियर्स होते त्यांनाही ती जागा उपलब्ध करून दिली. मग नाटकांची पुस्तकं देणं, त्यांना तालमीसाठी जागा देणं नाही करू शकत आहे मी आज. आज दिग्दर्शन करण्याला आमचं कदाचित वय अनुमती देत नसेल किंवा परिस्थिती होत नसेल, पण बाकी तुम्ही गोष्टी करू शकता. तर ते एक वातावरण नागपुरात निर्माण व्हावं, अशा अनेक संस्थांनी असं जर उभं केलं तर नागपुरात अनेक सलीम शेख निर्माण होऊ शकतील. तर हे लोकांनी करावं. माझं म्हणणं की अमेचर्सनी आपलं नाटक थांबल्यानंतर थांबू नये, कुठल्या ना कुठल्या ग्रुपशी अटॅच व्हावं आणि त्यांना ती मदत करावी. असं तुम्ही एक नाव घेतलं सलीम शेख, तसे अजून किती नाट्यकर्मी आहेत की ज्यांचं नाव आता आहे. म्हणजे आता अनेक मुलं आहेत की ज्यांचे खूप नाव आहेत, जे अत्यंत ज्यांचे नाव अमित शेंडे सारखा पोरगा आहे, तो ज्या पद्धतीने नाटक करतो आहे. गणवीर सारखा मुलगा आहे की जो अत्यंत करतो आहे. अशा काही मुली आहेत की ज्या पूर्ण डिवोशननी थिएटर करून राहिले आहे. पत्की सारखी मुलगी आहे जी अनेक करते. अशा अनेक मुलं आहेत की ज्यांनी संपूर्ण डिवोशननी थिएटर करून राहिले आहेत. ते तर त्यांना फक्त सर्व बाजूनी सपोर्ट पाहिजे असतो. सपोर्ट म्हणजे त्यांना अशा जागा तालमीच्या मिळायला पाहिजे, त्यांना असे फायनान्सर्स मिळाले पाहिजे, आणि त्यांचं नाटक पाहण्याकरता काही लोकांनी ते स्पॉन्सर मिळाले तर ते नाटक करू शकतील. आणि आहेत असे मुलं जे करणारे स्वतःचा व्यवसाय, आणि काही असे आहेत की जे काहीही न करता फक्त थिएटर करतात आहे. असे मुलं आहेत काही की ज्यांना पूर्ण स्वतःला, सचिन गिरीसारखा एक नट की जो हडस हायस्कूलमध्ये टीचरशिप करतो आहे, पण एका हिंदी सिनेमात देखील त्याला रोल मिळतात आहे. मोठ्या मोठ्या मराठी पिक्चरमध्ये पण त्याला रोल मिळतात आहे. पण आपलं बेस सोडून नाही, स्वतःची सर्व्हिस करून मग तो सगळं कामं करतो. अशी जी पिढी आज तयार होत आहे त्यांना बऱ्याच संधी आहेत. म्हणजे पूर्वीच्या पिढीच्या मानाने आज संध्या बऱ्याच जास्ती आहे. आज सिरियल्स होतात किंवा चित्रपट निर्माण होतात किंवा छोटे शॉर्ट फिल्म्स लोक करतात. आज सगळे स्वतःहून करतात आहे. तर ही पूर्वी कुठे संधी होती? आज कॅमेरा लागून तुम्ही स्वतः शॉर्ट फिल्म तयार करू शकता, ते एखाद्या याच्यात तुम्ही पाठवू शकता. अशाही प्रकारचे आहेत. किंवा मोठे नट यात गेले 60 वर्ष झाले अभिनय करताय. तर प्रभाकर आंबोणे सारखा किंवा वत्सला पोलकंबार, हे जे नवरा बायको आहेत, हे दोघं जण तर आजही वयाच्या 75व्या वर्षी थिएटर करतात आहे आणि अत्यंत उत्तम रीतीने उमदेपणाने करतात आहेत ते. तर असे लोक आहेत की जे थांबलेच नाही कधी, ज्यांचं सतत थिएटर चालू आहे. कारण शेवटी पूजा आहे, उपासना आहे, तुम्हाला ते थांबवून चालत नाही किंवा नाही आता माझा इथं पूर्णविराम आला असं नाही होत. ते सतत करणारी प्रक्रिया आहे ती. फक्त वेगवेगळ्या भूमिकेत शिरून तुम्हाला ती करावी लागेल. आता नवीन पोरांना काही सजेशन्स द्यायचे असतील तर तुम्ही काय द्याल की नाटका संबंधित नवीन पोरांनी काय काय केलं पाहिजे, कसं कसं शिकलं पाहिजे? मुंबई पुण्याला छोटी ॲक्टर्सचे ट्रेनिंगचे छोटे कॅम्प्स चालू असतात. पण नागपुरात तुम्हाला कल्पना येणार नाही की नागपुरात पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. टॅगोर चेअर म्हणून ज्याला म्हणतात, अशी गुरु नानक भवनमध्ये हे कॉलेज आहे जिथे नाटक शिकवलं जातं आणि त्याचं पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, जी दिल्लीलाही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये तुम्हाला
सर्टिफिकेट मिळतं त्यांना तो, फक्त डिप्लोमा आहे तो. पण नागपुरात असं केंद्र आहे संपूर्ण भारतात की जिथे पण त्याचा योग्य विनियोग आपल्या इथे नाही झाला, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अर्थात ती ती डिग्री मिळते, पोस्ट ग्रॅज्युएट आम्ही राहिलो होतो म्हणायचं, म्हणून आम्ही देखील ती डिग्री घेतली 40 वर्षापूर्वी तिथे. पण ज्या प्रकारे शिकवणारे लोक तिथे यायला पाहिजे, ज्याप्रमाणे सुनील सुभेदारांना तिथे अत्यंत विद्वरत्न माणूस होता, इंग्रजीचा अगदी भाष्यकार आणि मोठा लेखक होता तो. पण नाटक प्रॅक्टिकली जसं शिकवण्याकरता लोक लागतात तसं तिथे कोणीही आलं नाही पर्यंत. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असूनही नागपूरला तसं त्या पद्धतीने पोरं तयार होऊ शकले नाहीत. फक्त डिग्री मिळाली ती, त्या डिग्रीच्या याच्यावरती काही ठिकाणी नोकऱ्या काही अत्यंत अपवादात्मक मुलांना मिळाल्या. बाकी ती डिग्री घेणारे नागपुरात आज अत्यंत लोक आहेत. पण 50% थिअरी आणि 50% थिअरी, थिएटर आणि थिअरी असं ते डिव्हिजन आहे त्याचं, त्या याचं. पण जोपर्यंत तुम्हाला जाणकार लोक शिकवणार नाहीत तोपर्यंत त्या पोलांची प्रगती होणं शक्यच नाही आहे. त्यामुळे असूनही ते असून अडचण नसून खोळंबा अशासारखी ती गती आहे नागपुरातली. तर ती जर डेव्हलप करायची असेल, विद्यापीठाचे लक्षावधी रुपये तिथे खर्च होत आहेत, पण तुम्हाला या क्षेत्रातले जाणकार जर आपण आणले तर ते करू शकतात, ते वाढू शकतं ते क्षेत्र. पण ते नाही झालं आम्हाला. काही चांगले नाटकं त्याच्याबद्दल तुम्ही काही म्हणजे रिकमेंडेशन देऊ शकता का, की हे नाटकं या युवा पिढीने बघितलेच पाहिजे, या नाटकांचा तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे? युवा पिढींनी नाटक पहिल्यांदा, तुम्ही जर नाटक नाही वाचलं, म्हणजे अगदी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सौभद्रपासून तर खाडीलकरांच्या मानापमानपासून तर राम गणेश गडकरांचे जर तुम्ही एकच प्याला किंवा भावबंधन जर नसेल वाचले, जर त्यानंतर आचार्य अत्रेंचे तुम्ही नव्हे पासून तर घराबाहेर आणि ही जी नाटकं जर नसतील बघितली, वाचली नसतील, बघायला मिळणार नाहीत तुम्हाला. पण तुम्ही जर वाचली नसतील, त्यानंतरची पिढी कानेटकरांची अश्रूंचे झाले फुले, तुझा तो वाढवी राजा, इथे उशाला मृत्यू, ही नाटकं जर नाही वाचली तर तुम्ही नाटक करूच नाही. माझं मत आहे की पहिले वाचन करा नाटकांचं, नाटक समजून घ्या आणि अशात मग ते प्रायोगिक नाटकं, मग तुम्ही इब्सेन, शॉ, शेक्सपियरकडे नंतर वळा. पण पहिले मराठीचं नाटकं वाचा पूर्ण आणि त्यातून तो प्रवास जसा घडेल. आणि जे कोणती नाटकं येतील इथे नागपूरला ती तुम्ही जरूर बघा. जोपर्यंत तुम्ही बघा, एक कलावंत होण्यासाठी तुम्ही पहिले रसिक आणि तुम्ही आतमध्ये तुम्हाला ते नाटक समजून घेण्याची पात्रता निर्माण होणार नाही, तोपर्यंत तुम्ही रंगकर्मी होऊच शकणार नाही. फक्त भूमिका करणं, जे स्टेजवरून संवाद म्हणणं आणि डावीकडून उजवीकडे जाणं किंवा खुर्चीवर बसणं हे नाटक नाही आहे. नाटक होण्याकरता पहिले त्याची पूर्वपीठिका समजून घेतली पाहिजे. तर ती पूर्वपीठिका जर समजली, ते वाचन जर झालं नाटकांचं आणि प्रत्यक्ष नाटक बघणं, जी काही व्यावसायिक नाटकं नागपुरात येतात ती बघणं, आणि नागपुरात जे 10-12 चमू असतील कमीत कमी की जे रेग्युलर नाटक करतात, तर त्यांची नाटकं जाऊन पाहणं, ही मनोवृत्ती आपल्याकडे जोपर्यंत आपण डेव्हलप करत नाही तोपर्यंत तुम्ही रंगकर्मी होणारच कशी. त्याच्याकरता जी व्यावसायिक नाटकं येतात, आता आपण मध्ये ज्या नाटकांचं नाव घेतलं एवढं की जी यांचं देवबावळी, संगीत देवबावळी, हे नाटक किती संपूर्ण प्रयोगात मी 3 प्रयोग त्याचे बघितले त्या नाटकाचे, इतकं अफलातून नाटक आहे ते. पण 10-12 रंगकर्मी दिसतात मला नागपुरात. कमीत कमी 250-300 रंगकर्मी आहेत की जे रेग्युलर थिएटर करतात आहे. त्यातले 10 ते 12 लोक फक्त नाटक बघतात आहे. तर तुम्हाला एक 10-20 वर्षात निर्माण होणारं नाटक जर बघायची इच्छा नाही तर तुम्ही कसं काय नाटक करणार आहे? तर नाटक बघा पहिले, जे कोणतं व्यावसायिक नाटक येईल ते पहा. आणि थिमय्यासारखा तुमचा कोणी मोठा ओडिसाचं नाटक आहे, तो बंगालची चांगली नाटकं होतात, भाषा नाही कळली तरी ती नाटकं पहा. नागपुरात सगळ्या भाषेची नाटकं होतात इथे, तर ती नाटकं जाऊन पहा पहिले, तर तुम्हाला कळेल की रंगमंच किती पुढे गेलेला आहे. किंवा आधीच्या पिढीने जी नाटकं केली आहे ती वाचून बघा ती, तर तुम्हाला ते लक्षात येईल की नाटक इतकं समोर गेलं असताना आपण तर का नाही जाऊ शकत. तर वाचन, नाटक बघणं आणि नाटकावर चर्चा करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कोशातून पहिले बाहेर पडावं लागतं. आपल्या कोशातून बाहेर पडलं तर किमान तुम्ही एक चांगले रसिक व्हाल, तुम्हाला एक नाटकाची जाण येईल आणि मग त्यातून तुमचा रंगकर्म घडेल. आणि एक छोटे मोठे शिबिर जसे पूर्वी व्हायचे नागपूरमध्ये, चांगल्या मोठे मोठे जाणकार लोक येऊन ती शिबिर घ्यायचे, तेही पण. कारण मी म्हटलं की संस्थांनी मदत केल्याशिवाय ते होत नाही. कोणत्या तरी नाट्य संस्थांनी मदत केली तरच ते घडतं. की ज्या संस्थांजवळ आज जागा आहे, जे करू शकतात त्यांनी ते करायला पाहिजे. आणि मुलांनी नाटक पाहावं, वाचावं आणि बघावं, या 2 गोष्टींना तर पर्यायच नाही आहे. मग थिएटर करावं. म्हणजे तुम्हाला काय कारण वाटतं की का बरं व्यावसायिक झालं नाही? त्याचं व्यावसायिकीकरण करता आलं नाही की करण्याची इच्छा नव्हती? खूप सखोल विषय आहे हा. एकदम असा पटकन त्याचा 2 ओळीत मला उत्तर देणं अत्यंत अवघड आहे, कठीण आहे. कारण निदान 1967 पासून मी अत्रे नाट्य महोत्सव इथे नागपूरला झाला होता विद्यापीठाच्या प्रांगणात. तिथून मराठी नाटकं सातत्याने बघतो आहे आणि सगळी व्यावसायिक नाटकं, त्यावेळेची येणारी सगळी व्यावसायिक नाटकं बघितली. नागपूरच्या रंगमंचावर काम करणारे, म्हणजे आम्ही जेव्हा नाटक बघावं, नाटकाकडे आकर्षित झालो, नाटक बघण्याला आमची सुरुवात झाली, त्यावेळी ते आमच्या कानावर सातत्याने येत होतं
की दारव्हेकर मास्तरांचं नाटक नागपूर केंद्रावर पहिलं आलं, मुंबईलाही पहिलं आलं, नागपूरला पहिलं, मुंबईला पहिलं, अशा प्रकारची ती चंद्रनमिता आढळल्यापासून तर त्यांचं नयन तुझे जादूगार ही शेवटच्या नाटकापर्यंत मास्तरांचं नाव आमच्या सातत्याने कानावर येत होतं. आणि इतकं मोठं नाव होतं ते की मुंबईला व्यावसायिक रंगकर्मींनी सरळ मास्तरांना आकाशवाणीच्या नोकरीतून मुंबईला निघून गेले आणि मास्तरांचं इथून नागपूरहून त्यांचं नागपूरच्या रंगभूमीशी संबंध संपला. त्यावेळी नागपुरात अत्यंत हौशीने नाटक करणारी अनेक माणसं, अनेक ग्रुप्स होते. म्हणजे देबाशिष रॉयसारखा एक बंगाली माणूस मराठी नाटक करत होता, त्यालाही इथे पारितोषिक मिळाले. नंतर रमेश अंभईकर होते, मदन गडकरी होते, महेश पातुरकर, अशा अनेक संस्था होत्या. रंजन कला मंदिर होती, बंगाली असोसिएशन, देव अपार रंगभूमी होती, प्रकाश लुंगेसारखा दिग्दर्शक होता. की मास्तरानंतर जवळजवळ 28 वर्ष आम्हाला पहिलं पारितोषिक मिळायला वाट पाहावी लागली नागपूरकरांना. ते पहिलं पारितोषिक वाळूचं घर या नाटकाला त्याला मिळालं. प्रत्येकाने प्रयत्न केलेत, पण व्यावसायिक रंगभूमी होण्याकरता जसे तुम्हाला थिएटर्स हवे लागतात तसे नागपूरला एकुलतं एक थिएटर त्यावेळेला होतं, धनवटे रंगमंदिर. आणि दुर्दैवाने म्हणाल जवळजवळ 30 वर्ष होत आली आहेत तर रंगमंदिर नाही आहे. नागपूरला देशपांडे हॉल आहे, सायंटिफिक सभागृह आहे आणि साई सभागृह आहे. आणि आता एक खूप प्रचंड मोठं सभागृह उभं झालं आहे सुरेश भट्टांच्या नावाने, पण तिथे ते नाटकासाठी नाही आहे, ते सभागृह आहे फक्त. ते एक सभेसाठी हजारो लोक, तिथे 2000 लोक बसतील. नाटकाला इतका प्रेक्षक हवाच नसतो. अगदी हाऊसफुल नाटकाला देखील 700-800 प्रेक्षक असतात, पण नाटकांचं त्याच्या आधीची जी नाटकं असतात त्या नाटकांना 400 प्रेक्षक हवे, किंवा अगदी प्रायोगिक नाटक जे करतात त्यांना 100 सभाचे प्रेक्षक हवे. तर असं ही भूमी आहे. तर या भूमीत उत्तम प्रकारचे थिएटर्स नव्हते, त्यामुळे व्यावसायिक आणि लोकांची मनोवृत्ती आपण दाद देतो. कारण पश्चिम महाराष्ट्रात काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर ही जी नटमंडळी होती यांना एक ग्लॅमर झालं होतं. तो मी नव्हे सारखं नाटक जेव्हा आलं ते तासाभरात हाऊसफुल होऊन जायचं, कारण आचार्य अत्रेंची लेखणी आणि पणशीकरांचं काम हे लोकांना इतकं भावायचं की त्यानंतर त्या ताकदीचा नट तुम्हाला महाराष्ट्रात नागपुरात उभे करता आले पाहिजे. होतेही आमच्याकडे राजा पाठक सारखे होते, विनोद कुलकर्णीसारखे नट होते, अनेक लोक होते, किशोर कुलकर्णीसारखे फारसे दिग्दर्शक होते. पण प्रेक्षकांची ओढ ज्याला म्हणतात ती संपूर्णपणे व्यावसायिक नाटकांकडे होती. आपले नाटकं ते बघायचे नाही असं नाही, पण ते किती प्रेक्षक होते, जास्तीत जास्त 5 किंवा 10 प्रयोग झाले तर डोक्यावरून पाणी गेलं आपलं. म्हणजे पहिलं नाटक आलेलं पोहा चालला महादेवासारखं नाटक 25 प्रयोग केले त्यांनी. 25 प्रयोगानंतर ते अप्रतिम नाटक जे मुंबईला पहिलं आलं, म्हणजे त्यांना विदर्भाच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे सर्वोत्तम नाटक असूनही त्यावेळेच्या प्रेक्षकांनी त्याला द्वितीय पारितोषिक दिलं. खरं म्हणजे ते पहिलं होतं, त्याच्यावरती पहिला नंबर कुणालाच मिळाला नाही, पण ते खऱ्या अर्थी ते महाराष्ट्रातलं पहिलं नाटक. पण त्या नाटकाचे एक 25 प्रयोग झाले. त्यानंतर आपण त्याच्या आधीची गोष्ट करू, जर दारव्हेकर मास्तरांचं वऱ्हाडी माणसं जे अत्यंत लोकप्रिय नाटक आहे, जे 2 नाटकांमध्ये मास्तरांचं लिखाणामध्ये सर्वोत्तम नाटक वऱ्हाडी माणसं आणि कट्यार कागदात गुंतली. तर वऱ्हाडी माणसामध्ये त्याचे 50 प्रयोग झाल्यानंतर त्यात काम करणारी जी माणसं होती, धनंजय भावे, राजा पाठक, ही सर्वोत्तम, गणेश सोळंकी, जे पुढे सर्व मुंबईला जाऊन मोठी नटमंडळी झाली ती. पण इथे सरकारी नोकरी करत असताना नाटक करणं त्यांना अवघड होतं. म्हणून त्या नाटकाचे प्रयोग बाबूराव गोखले या निर्मात्यांनी त्यांना मास्तरांना सांगितलं की याचे व्यावसायिक प्रयोग फक्त मुंबईकरच करू शकतील, तुम्ही नाही करू शकणार. मग त्यांनी ती परवानगी त्यांना दिली आणि मग 300 प्रयोगच्या वर त्यांनी ते नाटक केलं. म्हणजे आपलं नाटक, लेखक आपला, दिग्दर्शक आपला, पण नटमंडळी आपले करू शकले नाही, म्हणून ते नाटक मुंबईला गेलं. आणि मग त्याचे 300 प्रयोग त्यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली या सगळ्या विभागात केली आणि ते अत्यंत लोकप्रिय नाटक झालं. आणि कट्यार कागदात गुंतली याची निर्मितीच लेखक आणि दिग्दर्शक मास्तर असूनही त्याची निर्मिती नाट्यसंपदा प्रभाकर पणशीकर यांच्या संस्थेने केली आणि मग त्याचे हजारो प्रयोग झाले. आणि त्यात काम करणारं नट कोण, ते नागपूरचे वसंतराव देशपांडे, ज्यांच्या नावाने आपण एक मोठं थिएटर आहे आपल्याजवळ आज. पण त्याचे व्यावसायिक प्रयोग नागपूरकरांना नाही करता आले, त्याचे व्यावसायिक प्रयोग हे मुंबईकरांनीच केले. ही वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. याच्या मागे श्रोत्यांची काही मानसिकता असू शकते का? मानसिकता तर खूप मोठी आहे, पण खरं सांगू का, रंगभूमीचा पाया हा प्रायोगिक आणि म्हणजे आपण त्याच्यात काही विषाद पाळण्याचं काही कारण नाही की आम्ही व्यावसायिक रंगभूमी नाही झाली आमच्याकडे. ही सत्य गोष्ट स्वीकारून देखील असं म्हणावं वाटतं की रंगभूमी जिवंत ठेवली ही या हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मींनीच ठेवली आहे. कारण एक असा काळ आला होता 1935 पर्यंत की जेव्हा संगीत, नाटक आणि सुवर्णयुग तुमचं संपलेलं होतं. त्या संपलेल्या सुवर्णयुगानंतर
अशी एक परिस्थिती निर्माण झाली की मराठी नाटकांची ओहोटी लागली. त्याला 2 कारणं होती. एक तर प्रमुख नटमंडळी थोडे वार्धक्याकडे झुकलेले होते. नवीन चमू येत नव्हती आणि नवीन नाटकं निर्माण होत नव्हती. म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर, गोबद देवल, खाडिलकर आणि आचार्य अत्रेपर्यंतची एक परंपरा होती. त्या परंपरेमध्ये पुढे असं झालं की तितक्या ताकदीचे नाटक राम गणेश गडकरींनी 1920 साली लिहिलेलं एकच प्याला, त्यानंतर त्या ताकदीचं नाटकच नाही उभं राहिलं. त्या आणि नटमंडळी वार्धक्याकडे झुकलेली, त्यामुळे व्यावसायिक नाटकांना एक खंड पडत गेला आणि त्याच वेळी बोलपट आले. अयोध्याचा राजा जेव्हा प्रभात कंपनीचा चित्रपट आला तेव्हा लोकांना अत्यंत कमी पैशांमध्ये गाणी ऐकायला मिळाली. एक नवीन जग त्यांच्यासमोर उभं राहिलं आणि सुदैवाने त्यावेळेला प्रभात, हंस, नवयुग सारख्या ज्या संस्था होत्या त्यांनी इतके उत्तम मराठी चित्रपट काढले. म्हणजे कुंकू, माणूस, शेजारी किंवा त्यांचे ब्रह्मचारी सारखा सिनेमा जो आचार्य अत्रेंच्या लेखणीतून बाहेर आला, तर सारा प्रेक्षक वर्गच चित्रपटाकडे झुकला. तो चित्रपटाकडे झुकल्यामुळे काय झालं, नाटकाला एक अधोगती आली, नाटक मंदावलं आपलं. पण त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि पर्टिक्युलरली विदर्भातल्या सर्व शाळांमध्ये ही नाटकं होत होती. जी जुनी नाटकं होती ती सर्व व्हायची. आणि नंतर मग कालेलकर आणि कोल्हटकरांचा काळ आला. 60 नंतर एक थोडंसं आलं, पण हे कोण केलं? त्यांचा रंगमंचाचा काहीही संबंध नाही, जे स्वतः लेखक नाहीत, दिग्दर्शक नाहीत, अभिनेते नाहीत, काही नाही, अशा एका डॉक्टर भालेरावांनी एक नाट्य महोत्सव केला 1944 साली. प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईला त्यांनी सर्व नाटकं बोलावली आणि ज्याच्यात उमेदवारी करणारे कोण, पोरस्पदा कोण होते, तर पु ल देशपांडे, विजयाबाई, हे पोरस्पदा मंडळी त्यांना सहभागी. आणि काम करणारे कोण होते? बालगंधर्वांसारखे त्यावेळेला जे कुमार गंधर्व, बालगंधर्वाची जी नावं होती मोठी, ती सर्व त्यांनी नाटकं केली आणि प्रचंड लोकांनी गर्दी करून चौपाटीवरती ती नाटकं बघितली. त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की नाही, मराठी नाटकांचे दिवस अजून आहेत. म्हणून मग त्यानंतर नवीन लेखक, एक नवी पिढी मराठीमध्ये आली. त्यात कोल्हटकर, कानेटकर यांनी मग जी सुरुवात केली, तर त्या नाटकून मराठीला एक ऊर्जावस्था प्राप्त झाली. पण यावेळेला काय झालं की राज्यनाट्य महाराष्ट्र सरकारने राज्यनाट्य महोत्सव सुरू केलं 1956 पासून. मुंबई राज्य असतानाच यशवंतराव चव्हाण हे खरोखरच रसाग्रणी ज्याला म्हणतो आपण, त्याला संपूर्ण जाणीव होती, सर्व कलांची जाणीव होती, तर त्यांनी महाराष्ट्रात ती सुरू केली, जी भारतात कुठेच नाही आहे, फक्त महाराष्ट्रात आहे. आणि 1956 पासून आज 2025 पर्यंत सातत्याने ती सुरू आहे. तर ही त्यामुळे हौशी रंगकर्मी मराठवाड्यापासून, कोकणापासून तर विदर्भापर्यंत सर्वकडे उभे झाले आणि त्या हौशी रंगकर्मींनी हा सर्व डोलारा सांभाळून ठेवला, लोकांची नाटकाची भूक पूर्ण भागवली. आणि आज तर परिस्थिती अशी आहे की मुंबईची नाटकं तुमच्या नागपूर तर येत नाहीत, पण कोकणातही जात नाहीत किंवा मराठवाड्यातही कमी जातात. फक्त मुंबई, पुणे, नाशिक हा एक ट्रँगल सोडला तर ती कुठे फारशी फिरत नाहीत, फार कमी येतात. म्हणजे एखाद दुसरा चौथा प्रयोग केला तर केला. काय कारण असेल याच्या मागे, की त्याच्या ते मागे- त्याच क्षेत्रामध्ये चालतंय आणि इकडे पूर्व महाराष्ट्रात येत नाहीयेत किंवा खाली कुठे जात नाहीयेत मराठवाड्यात किंवा असं? त्याचं कारण असं झालं आहे की मराठी सिनेमांना एक खूप भरती, जवळजवळ वर्षभरात 100 मराठी सिनेमे निर्माण होतात आहे. आणि दुसरं म्हणजे इतके चॅनल्स निघाले आणि प्रत्येक चॅनलमध्ये TV सिरियल्स ज्या सुरू असतात मराठीच्या, त्यात ते सर्व बिझी झाले आणि त्यातून ते स्टार झाले. त्यामुळे त्यांना इतका म्हणजे पैसा मिळायला लागला की त्यांना नाटकांमध्ये काही निर्मिती, म्हणजे आता व्यावसायिक नाटक करणाऱ्यांनी जर प्रायोगिक किंवा हौशी रंगकर्मीची मनोवृत्ती ठेवली तरच नाटक होऊ शकेल. आता अत्यंत कमी नाटक, म्हणजे 10-20 वर्षामध्ये आपण जे पाहिलं त्या संगीत देवबाभळीसारखं नाटक, एक 20 वर्षामध्ये असं नाटक निर्माण होतं. इतके वर्ष लागतात तुम्हाला इतकं सुंदर नाटक निर्माण व्हायला. एक 1.5 तासाचं नाटक, 2च मुली, एक विचार रोल करणारी, तुकाराम महाराजांच्या बायकोचं काम करणारी आणि एक रखुमाईचं काम करणारी, 2च म्हणजे संपूर्ण प्रेक्षागृह खिळवून ठेवू शकते आहे. हे फार कमी घडत असतं. पण ही क्षमता आपल्या विदर्भातल्या मुलांकडे किंवा कलाकारांकडे नाहीये का? अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर मुंबईला व्यावसायिक असल्यामुळे तिथे पैसा लावणारे खूप असतात. नागपूरकडे अशी मनोवृत्तीच नाही आपल्याकडे की व्यावसायिक लोकांनी या रंगमंचाला काही द्यावं, किंवा इथल्या राजकारणांनाही ते नाही आहे. म्हणजे घाशीराम कोतवाल सारखं नाटक परदेशी जाऊ शकतं, अत्यंत सुंदर नाटक, पण इथे मराठीत झालेली चांगली नाटकं, म्हणजे अंबाईकरांचं छिन्न असो, देबाशिष रावांचं जेव्हा देवाचा खून असो, नाव नाही नाटकाला सारखी नाटकं असो, त्यांना स्पॉन्सरर कधी नाही मिळाले. त्यांना जर मिळालं तर ती नाटकं इतकी चांगली होती की त्याचे त्यांनी 100-200 प्रयोग केले असते किंवा ते बाहेर पण जाऊ शकले असते. म्हणजे अगदी वसंतराव वरखेडकरांचं नाटक आज आपण कल्पनाही करणार नाही की 1957 साली ते नाटक बाहेर गेलं, म्हणजे परदेशात फिरून आलं ते नाटक. ते 1857चं सेनानी म्हणून त्यांचं नाटक होतं, त्याच्यावर त्यांनी ते बाहेर गेले ते. पण नागपूरकरांनी त्यानंतर असे लेखक किंवा अशी जी चमू असते तयार व्हायला पाहिजे, ती चमू इथे तयार नाही झाली.
इथे अनेक सपोर्ट असतात, तुम्हाला राजकारणात ते सपोर्ट लागतो. म्हणजे आम्हालाही कल्पना नव्हती, जेव्हा वाचता वाचता आम्हाला कळलं की आळेकर कोणाचे आहेत, म्हणजे सतीश आळेकर जे थिएटर अकॅडमीमधले आणि याच्यामधले घाशीराम कोतवालमध्ये आणि त्याच्यानंतर महानिर्माण, महापूर या नाटकांमध्ये हे कोण आहेत ते कोणा गाडीगिळ्यांचे भाचे असतात केंद्रीय मंत्र्यांच्या. आणि आमच्या इथे आम्हाला ही सवयच नाही आम्हाला नागपूरकरांना किंवा राजकारण्यांनी आम्हाला काही सपोर्ट, कलात्मक काही सपोर्ट केला आहे आणि इथली माणसं कुठेतरी बाहेर गेली आहेत असं कधीच घडलं नाही. मग स्वतःच्या ताकदीवर काही लोक गेले बाहेर, पण ते अपवादात्मक, त्याला हे नाही म्हणतात, त्याला मानमान्यता नाही मिळत. तसं विजयाबाईंना बाहेरचं तुम्हाला जर्मनीकडून डायरेक्शनचं हे मिळालं, पण नागपूरच्या दिग्दर्शकांना कधीच नाही मिळाला संधी. त्यामुळे इथल्या याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. थिएटर नसणं, आर्थिक पाठबळ नसणं, राजकारणाचं पाठबळ नसतं आणि सामाजिक किंवा लोकांनी ज्या पद्धतीने उत्साहाने मराठी नाटकं उचलायला पाहिजे तशी नाही उचलल्या गेली. इथे नाटकं अत्यंत चांगली झालेली नाटकं गणेशोत्सव किंवा दुर्गाोत्सव यातच नाटक ती सादर झाली. आणखी एक असं की अकोल्याला किंवा अमरावतीला जर चांगलं नाटक झालं तर ते आपण बोलवावं आणि त्याचे प्रयोग करावे ही मनोवृत्ती आमच्या पण जवळ नव्हती. आणि त्यांनी पण, अमरावती आणि अकोलेकरांनी पण नागपूरचं चांगलं नाटक आपल्या इथे झालं पाहिजे आणि प्रेक्षकांनी बघितलं पाहिजे हे तिथे पण मनोवृत्ती नव्हती. त्यामुळे ही व्यावसायिक मनोवृत्ती जी लागते त्याची कुठेतरी आमच्या इथे कमतरता आहे. तर म्हणून निर्मात्यांची कमी वाटते का तुम्हाला, की निर्माता सध्या निर्माणच होत नाहीये या विदर्भ क्षेत्रामध्ये, की कोणी असं उभं व्हावं आणि पैसे लावावेत किंवा म्हणजे मी निर्मिती करतो हे असं म्हणावं असं कोणी नाहीये का सध्याच्या काळात? ज्यांनी ज्यांनी केले, प्रयत्न करून पाहिले लोकांनी, गेल्या 60 वर्षात अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. अगदी एखाद दोन नट अगदी मुंबईचे व्यावसायिक आणायचे, रछेलीसारखं नाटक, त्यात अत्यंत नागपुरातले गाजलेले कलावंत विनायक पाटील, किशोर काकडे असे मोठे नट घेऊन त्यांनी ते नाटक केलं. चालले त्याचे 5 एक प्रयोग होत आले. त्यानंतर पलीकडे जर त्याचे प्रयोग कोणी घेतले नाही तर मग निर्माता उभं राहणंही कठीण आहे. आमच्याकडे मनोवृत्तीच नाही की बाबा आपण एका नाटकाला किंवा कलेला आपण उंच करावं. जसं मुंबईला हौशी रंगकर्मींमध्ये आपण बघू. तर ही मनोवृत्ती तयार होईल यासाठी आपण कुठले पावलं घेतले पाहिजेत का? ही मनोवृत्ती न करता पहिले तर राजाश्रय असल्याशिवाय तुम्हाला नाटक उभंच नाही राहू शकत तुमचं. म्हणजे तुम्हाला आठवेल मराठीतलं 1843 साली आलेलं सीता स्वयंवर पहिलं नाटक विष्णुदास भावेंचं, त्यांना सांगलीच्या राजांचा सपोर्ट होता. त्यांनी सांगितलं की तू असं एक नाटक कन्नड भाषेत जशी नाटकं होतात ती भाषा आपल्या मराठीत कर, आणि तो राजाश्रय असल्यामुळे त्यांचं सीता स्वयंवर उभं झालं. त्यानंतर 40 वर्ष ती जी देव दानव आणि अल्ललड्रूर वगैरे लढाया अशा प्रकारची नाटकं उभी झाली. पण अण्णासाहेब किर्लोस्करांनी जेव्हा शाकुंतल एक 3.5 अंक लिहून सादर केले तेव्हा लोकांना जाणवलं की ही काहीतरी एक विशेष कला आहे की ज्याच्याकडे लोक आकर्षित झाले. आणि मग 1885 जेव्हा संगीत सौभद्र नाटक आलं तेव्हा खरं मराठी नाटक आणि प्रेक्षक निर्माण झाले तिथे. तर अशा प्रकारचे गायक कलावंत इथे झाले नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्यातला सगळ्यात मोठा मराठी रंगभूमी 60 साली जवळजवळ संगीत नाटकं बंद झाली होती. अशा वेळेला एक लेखक निर्माण झाला की ज्यांनी पुन्हा एक संगीत नाटकांची एक त्याला काय म्हणता येईल की ज्वाला पेटवली. ते विद्याधर गोखले आमच्या अमरावतीचे होते. हे आम्ही विसरून जातो की त्या विद्याधर गोखलेंची त्यांची जी नाटकं होती त्या नाटकांनी पुन्हा एकदा शिलेदार कुटुंबांनी ती नाटकं उचलली आणि ती नाटकं खूप संगीत नाटकं चालली. पण तशा प्रकारचं मग व्यावसायिक नाटकं करायला नागपूरच्या मनोवृत्तीत किंवा आजूबाजूच्या सगळीकडे, अकोला, अमरावती, विदर्भात सगळीकडे ती मनोवृत्ती नसल्यामुळे आपण झाली नाही. एक तर आपल्या प्रेक्षकांना, आपल्या नटमंडळींना दाद द्यावी अशी काही घटना घडली नाही. पण यात दुर्दैवाची काही गोष्ट नाही आहे की इथल्या लोकांनी जे थिएटर केलं आणि जवळजवळ 90 सालापर्यंत इतक्या प्रचंड प्रमाणात ते थिएटर चालू होतं. आता या 20 वर्षात तर आणखी कमी झालं. त्याला अनेक कारणं आहेत. त्याला मोबाईल असेल, टी व्हीच्या मालिका असतील, चित्रपट असेल. पण या गोष्टी सोडूनही सतत त्यांनी रंगमंच करणारे अनेक कलावंत आहेत आणि या हौशी आणि प्रायोगिक कलावंतांनी ती रंगभूमी जिवंत ठेवली आहे. हे माझं अगदी स्पष्ट मत आहे त्याच्याविषयी. असं आहे ते. म्हणजे व्यावसायिक होण्याकरता जे लागते एक सर्वीकडून त्याचं जे एक मिश्रण लागतं ते मिश्रण आपल्या इथे नाही आहे, म्हणून असं ते घडलं. शेवटी तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की नाटक पुढे गेलं पाहिजे किंवा विदर्भ क्षेत्रातले मुलं किंवा कलाकार जे सध्या काम करतायत पण त्यांना वाव मिळत नाहीये, तर आपण सरकारकडनं काही मदत मागायला पाहिजे का, की सरकारने हे पावलं उचलायला पाहिजे, किंवा जे काही मोठे लोक असतील जसं काही इंडस्ट्रियलिस्ट असतात, प्रत्येक क्षेत्राचा कोणीतरी एक मोठा माणूस असतो की त्यांनी काही पहिली गोष्ट आपल्याला हातभार लावली पाहिजे का, किंवा त्यांनी पुढाकार घेऊन थोडंसं केलं पाहिजे का, की आपण काही प्रयत्न केले पाहिजे, आपण कोणाला काही विचारलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? दुर्दैवाची गोष्ट आहे. पण
आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा पहिले जमिनीचा तुकडा कुठेतरी पाहतो आपण. या जमिनीचे तुकड्या नाही का नागपुरात आहेत, म्हणजे खूप आज गेल्या 15-20 वर्षामध्ये एक महानगरासारखं स्वरूप माझ्या नागपूरला येत आहे. पण सांस्कृतिकदृष्ट्या एक दुर्भिक्ष आहे आमच्या गावात. अत्यंत सुंदर असलेलं, म्हणजे त्या त्या थिएटरमध्ये किती न्यून असेल, पण एक झिरो, नागपुराच्या झिरो माईल स्टोनवरती होती की चारही दिशांना येण्याकरता लोकांना एक जागा होती. त्या ठिकाणी सर्व लेखक, कवी, कलावंत एकत्र येत असो. सगळी नाटकं तिथे होत होती. तर अशी एक जागाच उरली नागपूरला की जिथे लोकांनी थिएटर करावं. पोरांसाठी पहिले जागा असावी. आज मुंबई पुण्याकडे कसं आहे, तालमीसाठी जागा तुम्हाला शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळा, अनेक संस्था या तुम्हाला जागा देतात. ते विनामूल्य जागा देतात, निःशुल्क जागा देतात. पण नागपूरला ही अजून मानसिकता नाही की नाटकवाल्यांना आपण द्यावं. ही एक अशी विशिष्ट कला आहे की ज्याला आपण पाचवा वेद म्हणतो. ज्या नाटकाला इतक्या प्रकारची मान्यता मिळाली आहे आज, की नाटक कुठे नाही आहे. अहो, रामायण आणि महाभारतात देखील काय प्रचंड प्रमाणात नाटक आहे. आज रामलीला म्हणजे काय, शेवटी नाटकच आहे ना ते. राम येतो, पात्र येतो, रावण येतो, सीता आहे, हे सर्व जे नायक, खलनायक, नायिका, हे सर्व त्या व्यास आणि वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं आहे. हे सगळं त्या परंपरेतून आपण आलेलो आहोत. तर त्या परंपरेत जर नागपुरात काही करायचं असेल तर पहिल्यांदा छोटीशी थिएटर तिथे उभी करावी लागतील आणि ती अत्यंत कमीत कमी दरांमध्ये पोरांना उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि प्रेक्षकांना आपल्याकडे ओढण्यासाठी ती जागोजागी हवी. एकाच ठिकाणी एक भव्य थिएटर उभं करून नागपुरातलं काम नाही होणार. आज इतके नागपुरात सार्वजनिक बगीचे आहेत, म्हणजे अगदी अंबाझरीपासून तर अगदी ज्याच्या गांधीबाग आणि त्याच्याही पलीकडे अशी लहान महानगरपालिकेच्या जागा आहेत. तिथे एक छोटी छोटी एक 100 लोकांची, 125 लोकांची एक छोटी जरी थिएटर बांधली आपण, बॉक्ससारखी थिएटर बांधली, तर तिथे नाटक होऊ शकेल. पोरांना करण्यासाठी एक जागा निर्माण होऊ शकेल. तर त्यातून आपले पोरं तयार होतील ते. आणि इथले व्यावसायिक होण्याकरता आपल्याला मुंबई पुण्याकडे व्यावसायिक घेऊन नाटक घेऊन जाण्याची काही गरज नाही. हीच आपली व्यावसायिकता आपण भंडाऱ्यापासून तर अगदी बुलढाण्यापर्यंत विदर्भात आपण अनेक ठिकाणी जर प्रयोग केले तर ते प्रयोग चालू शकतील. तर त्या दृष्टीने जर प्रयोग केले तर इथल्या राज्यकर्त्यांनी पहिले आपल्याला सपोर्ट द्यायला हवा, जमिनी द्यायला हवा की ज्याच्यात आपल्याला थिएटर उभं करता येईल, किंवा जिथे ज्या संस्थांना जागा आहेत त्या संस्थांना थिएटर उभारण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे की नाही, काहीतरी त्यांना दिलं पाहिजे आपण आपलं. जसे आपण आपल्या सार्वजनिक सामाजिक संस्थांना आपण खूप दान करतो, आपली जागा देतो, आपलं घर देतो, असे अनेक लोक आहेत. पण कलेसाठी देण्याकरता म्हणून त्या कलेला जे राजमान्यता, लोकमान्यता मिळण्याकरता लोक तशी तयार व्हावे लागतात. आज आहेत खरं तर तपश्चर्या करणारे अनेक पोरं आहेत, जी 30-40ची जे पोरं आहेत ते अत्यंत तडफडीने नाटक करतात. ते त्यांना प्रोत्साहन देण्याकरता पूर्ण राजकारणी, नंतर व्यावसायिक आणि बाकीच्या लोकांनी जर सपोर्ट केला तर नागपूरला एक व्यावसायिक रंगभूमी उभं राहू शकते की मुलांना दुसरं काही करण्याची गरज नाही पडली पाहिजे. आमच्या पिढीत कमीत कमी बहुतांश सरकारी कर्मचारी होते, त्यामुळे त्यामुळे एक 5 नंतर 6 नंतर त्यांना रिकामा वेळ होता. आजची मुलं कशी आहेत की त्यांना खाजगी नोकऱ्या करतात ते, त्यामुळे त्यांना 9-9, 10-10 वाजतात, तर ते नाटक करणार कुठून बिचारे. तर नाटकातून त्यांना अर्थार्जन झालं पाहिजे. जसं नागपुरातील जे कलावंत आहेत ते काय करतात, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या बाजूला जाऊन झाडीपट्टीमध्ये कामं करतात. झाडीपट्टीमध्ये 4-6 महिने काम केल्यानंतर तिथे जो काही त्यांना पुंजी प्राप्त होते त्यातून मग ते आपलं वर्षभरात उदरनिर्वाह करतात आणि मग नागपूरला येऊन नाटक करतात. आणि असे काही लोक आहेत की जे उरलेल्या वेळात मुंबईसारख्या व्यावसायिक केंद्रात जाऊन तिथे तुमच्या सिरियलमध्ये कामं करतात आणि सिरियलमध्ये काम केल्यानंतर ते परत येतात आणि परत झाडीपट्टीत जाऊन कामं करतात. तर अशा प्रकारची त्यांची जी अवस्था आहे ती जर नष्ट करायची असेल तर या गावामध्ये तुम्हाला छोटी छोटी थिएटर्स उभी करावी लागतील की ज्यामधून या पोरांना एक संधी प्राप्त होईल आणि ते एक नवीन व्यावसायिकतेकडे झुकतील. कारण जी मोठी थिएटर्स आहेत त्यांची भाडं जवळजवळ 25,000 ते 50,000 पर्यंत भाडं आहेत नागपुरात आज. तर कोणीही हौशी कलावंत ते थिएटर बुक करून नाटक करू शकत नाही. आणि पूर्वीच्या काळी कमीत कमी एक 30-40 वर्षापूर्वी गणेशोत्सव, दुर्गाोत्सव यांच्यामध्ये स्टेज तयार होत होते. त्या स्टेजवरती नाटक होत होतं. नागपुरात एका वेळेला गणपती उत्सवामध्ये 10-10, 15-15 नाटकं सुरू असायची. पण आज 10 नंतर तुम्हाला माईक बंद करायचा असतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते एक फार मोठी अडचण आली. त्यामुळे तुमचं नाटकच नाही चालू शकत आहात. तर व्यावसायिक करतो म्हटलं, साधं व्यावसायिक देखील बंद झालं. ते एकांकिका स्पर्धा होत होत्या एका थिएटरमध्ये, एका संस्थेमध्ये. त्या एकांकिका स्पर्धेतून एक पोरं तयार होत होती, त्या स्पर्धाही बंद होऊन गेल्या. डावरे, महिला, विनोदी, बालनाटकं अशा विविध स्पर्धा होत्या. आज नाव घेण्यासारखी एकही स्पर्धा नागपुरात नाही आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट की एक अत्यंत सुंदर थिएटर आपल्या इथे तयार झालं आहे, पण कुठल्या कारणानं का होईना पण त्याला परवानगी मिळत नाही आहे. म्हणून मग तिथे पण थिएटर बंद झालेलं आहे. ते फक्त झालं आहे एवढंच फक्त लोकांच्या कानावर आहे ते, पण ते कोणाला वापरायला परवानगी नाही.
कदाचित काही त्याला वेगळी कारणं असतील महानगरपालिकेची, त्याच्यामुळे ते थिएटर काही सुरू होत नाही आहे. म्हणून नागपूरला अनेक थिएटर्स आहेत, शाळांची आहेत, अनेक संस्थांची आहेत, पण ते व्यावसायिक नाटकांना किंवा प्रायोगिक पोरांना देत नाहीत थिएटर. ही आपली ट्रॅजेडी आहे त्यातली. तर काय तुम्ही एक निरोप काही पोचवायला म्हणजे तुम्हाला इच्छा आहे का की सरकारपर्यंत हा निरोप पोचला पाहिजे? हां, सरकारपर्यंत हा निरोप पोहोचला पाहिजे. आज विदर्भातल्या 2 माणसांना महाराष्ट्रातली मान्यता आहे, आज इतके मोठे आमचे नेते आहेत, तर त्यांच्या कानापर्यंत ही पोहोचलं पाहिजे की मी विदर्भात आणि संपूर्ण विदर्भाच्या जर दृष्टीने विचार केला तर अशी लहान लहान थिएटर्स आपण बुलढाण्यापासून भंडाऱ्यापर्यंत आणि नागपूर शहर पर्टिक्युलरली, की अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या सर्व रंगकर्मींना नागपुरात येऊन नाटक करण्याची इच्छा असते. पण येऊन करतो म्हटलं तर त्यांना जागा नाही, थिएटर्स नाही आणि त्यांच्या सोयी नाही आहे त्यांच्याजवळ. त्यामुळे ते येऊ शकत नाहीत. अत्यंत चांगले कलावंत आहेत त्या गावांमध्ये आज, की जे अहोरात्र 12ही महिने थिएटर करणारे लोक आहेत. आपला व्यवसाय सांभाळून, आपली नोकरी सांभाळून हे करून ते नाटक करतात. तर त्यांना जोपर्यंत आपण प्रोत्साहित करीत नाही, त्यांना जागा देत नाही, त्यांच्यासाठी आपण काही अंगणच तयार करत नाही, तर त्यांचं विमान लँडच होणार नाही आपल्या इथे, काहीच होणार नाही. त्याच्यावरती आपल्याला तर रनवे बांधून ते एअरपोर्ट बांधावे लागतील, तेव्हा त्यांचे विमान आपण इथे उतरवू शकू. आणि मग तसंच नागपूरला आज 4ही दिशांनी चांगली नाटक करणारी, थिएटर करणारी पोरं आहेत, पण त्यांना कुठे चान्सच मिळत नाही बिचाऱ्यांना करण्यासाठी. असं आहे. असे सर्व बाजूनी जर प्रयत्न झाले, म्हणजे सर्व राजकीय, सामाजिक आणि आर्थिक या बाबतीने, तर नागपुरात नाटक उभं राहील. फारसं कठीण नाही ते. कारण इथून नागपुरातून गेलेले अनेक गणेश सोळंकीसारखे, भावेंसारखे किंवा आताच्या पिढीतली डॉक्टर गिरीश ओक आहेत किंवा आमची श्वेता पेंडसे आता काल मुंबईला गेली ती, तिने स्वतः लिहिलेलं नाटक, डायरेक्ट केलेलं नाटक आणि गिरीश ओकांबरोबर काम केलेलं नाटक देशपांडे हॉलमध्ये 3 शो त्याच्या हाऊसफुल जातात. मग 3000 प्रेक्षक ते नाटक पाहून जातात. ती दाद जर मिळायची असेल तर आमच्या इथे ती व्यावसायिकता आली पाहिजे. तर नाही तर आमच्या पूर्वीला मुंबई गाठावं लागतं आणि तिथून मग ते नाटक करून नागपूरला आणावं लागतं. असं न होता इथले झालं पाहिजे. रसिक प्रेक्षक इथे भरपूर आहेत. इथे दिल्लीला नाटक झाल्यानंतर तोमी नव्हे 10 प्रयोग नागपूरला होतात. अश्रूंचे झाले फुले ते कायम हाऊसफुल झालेलं नाटक आहे. तर अशी नाटकं नागपूरकरांनी दाद दिली आहे. पण ती दाद देण्याकरता नागपूरच्या बाकी सर्वांनी जर एकत्र येऊन काही काम केलं तरच ते शक्य आहे. नाहीतर पोरक्या पोरांसारखे आमचे रंगकर्मी आहेत, थोडक्यात सांगायचं म्हणजे बेडबिगारासारखं ते काम करतात आहेत, त्यातून काही निष्पन्न होत नाही. पण कलेची निर्मिती करण्यासाठी अजूनही गेल्या 5 पिढ्या मी बघतोय, तर तेच सतत त्यांनी सुरू आहे. जर याला कुठेतरी आपल्याला अंकुश लावायचा असेल तर ही राजकारणांची, सामाजिक संस्थांची आणि आर्थिक इथे जे काही कोणी आहेत व्यावसायिक लोक आहेत त्यांनी ती मदत केली पाहिजे. जसे मुंबई पुण्याला करतात व्यावसायिक लोक मदत, ती नागपूरकरांना अजून ती मानसिकताच नाही आहे, त्यामुळे ते करत नाहीत. आणि आपण प्रचार आणि प्रसार करायला म्हणजे नाटकांचा पश्चिम महाराष्ट्रातली नाटकं आपण इथे जेव्हा आणतो किंवा त्याचा पण प्रचार प्रसार होत नाही असं काही लोकांचं म्हणणं असतं. स्वतःचंही आपण म्हणजे इथले निर्मित झालेले नाटकं पण प्रचार प्रसार होत नाही आणि तिकडून आलेले नाटकं त्याचा पण प्रचार प्रसार होत नाही. तर याच्या मागे काय कारण असलं पाहिजे? त्याचं मागे प्रमुख कारण थिएटर्सच आहे, दुसरं काही कारणच नाही आहे. कारण मुंबई पुण्याच्या नाटका येण्याकरता जो खर्च लागतो तो खर्च आज कमीत कमी 1500 असे तिकीट्स रेट्स आहेत की जे आम्ही 5, 3, 2 रुपयात आम्ही नाटकं पाहिलेली आहेत. जर कितीही महागाई वाढली तर आम्ही 100, 200, 300 रुपये तिकीट राहील. पण आज कमीत कमी तिकीट 1000 आणि 500 रुपयात आहे. तर ती नाटकं नागपूरला जे येतात ते 2 किंवा 3 शो करू शकतात. तर त्यांना पूर्वी काय करायचे ते की सर्व विदर्भात ते नाटक फिरवायचे, म्हणजे कमीत कमी 20-25 प्रयोगाची त्यांना शाश्वती राहायची. आज ते होत नाही. आणि आज कलावंत असं की कलावंतांना तुम्हाला AC मधून आणावं लागतं किंवा विमानातून आणावं लागतं अशी परिस्थिती आली. त्यामुळे निर्मात्यालाही या बाजूला नाटक लावणं परवडत नाही. ते हार्डली 2 किंवा 3 शो कोणी स्पॉन्सर केले तरच ते यूज करू शकतात. अदरवाईज त्यांनाही आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही इथे विदर्भात नाटक आणणं. जर तिथली व्यावसायिक नाटकं इथे येत नसतील तर एक विदर्भवाल्यांनी एक संधी समजली पाहिजे. ती संधी समजून नाटकाची लोकांना नॅचरल बुक असते की सिरियलला लोक कंटाळले आहेत. जसे बोलपटाला एक 1950-60 नंतर लोक कंटाळले होते, पुन्हा नाटकाकडे वळले. तसे तिथल्या व्यावसायिक नाटकांना लोक कंटाळून परत नाटकाकडे वळतील. पण त्यासाठी ती मूलभूत सोयी जी आहे त्या तुम्हाला निर्माण कराव्याच लागतील तिथे आणि कमीत कमी खर्चात नाटक झालं पाहिजे. जसं आता काही वेळापूर्वी तुम्ही बोलला होतात की गणपती किंवा दुर्गोत्सव असं आलं कीच लोकांना जाग येते नाटकाची. तर ही जाग म्हणजे हेच अवेअरनेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी वर्षभरच चालाव्या म्हणजे वर्षभर हे सगळा उत्साह राहायला पाहिजे. याच्यासाठी काय आपण केलं पाहिजे? याच्यासाठी नागपुरात जेवढ्या सार्वजनिक संस्था आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या रंगमंच उपलब्ध करून साध्या हॉलमध्ये, जसं आपण बसलो आहे या हॉलमध्ये एक सुंदर नाटक होऊ शकतं तयार. 2 खुर्च्या टाकल्या तर तिथे एक थिएटर होऊ शकतं तयार आणि नाटक लोकांनी पाहायला जाऊ शकतं. लोक करू शकतात, पाहू शकतात नाटक.
पण सार्वजनिक संस्थांचं काम काय आहे, आज 90% सार्वजनिक संस्था या व्यावसायिक झालेल्या आहेत. त्यांना म्हणजे सरकारने त्यांना एक 50-60 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी जागा दिलेल्या आहेत. त्या जागा त्या संस्थांचं एक सार्वजनिक काम करण्याकरता दिल्या आहेत. तर त्याचा उपयोग ते केवळ आज मंगल कार्यालय होण्याकरता किंवा पार्टीज अवेलेबल करण्याकरता अशा झालेल्या आहेत. ते सार्वजनिक संस्थांचं काम आहे. हे काम कोणा एकट्या दुकट्याचं नाहीच आहे. सर्वांनी मिळून केलं तरच काही इथे कलेची वृद्धिंगतता होईल ना. अदरवाईज फार अतिशय कठीण परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कारण प्रेक्षक नाटकांकडे येत नाही आहे, नाटकला थिएटर नाही आहे, करणारे पोरं स्वतःच्या खिशाला खार लावून. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज महानाट्याचं एक पीक आलेलं आहे की ज्याच्यामध्ये साऊंड आणि आवाज सर्व बॅकग्राऊंडने दिला जातो आणि हातवारे करत नट मंडळी आमचे काम करतात, तर त्यांना तेच थिएटर वाटत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट की ते थिएटर नाही आहे, पण त्यांना वाटतं की हेच थिएटर आहे. आणि मग ते मोठ्या प्रमाणात त्यांना स्पॉन्सर मिळतात, नाटकं मिळतात आहे. कारण अत्यंत महापुरुषांवरती नाटकं होऊन राहिले आहे, संतांवरती नाटकं होऊन राहिले आहे. लोक का बघतात तर लोकांना त्यांच्या कथाही माहीत नाहीत, कमीत कमी स्टोरीज तर त्यांना माहीत होऊन राहत आहे. म्हणून लोक गर्दी करून ती नाटकं पाहत आहे, पण ती बेसिकली थिएटर नाही आहे ती. त्यामुळे काय होतं की अजून ज्याला पाठीमागे गर्तेच जाणं असं म्हणतात, ते आमच्या रंगभूमीचं आज काम झालेलं आहे. ते हे जर करत असेल तर आमच्या तरुण पोरांना अत्यंत प्रकारचे त्यांना तालमीसाठी जागा मिळणं, त्यांना थिएटर स्वस्तात मिळणं आणि त्यांना प्रेक्षक मिळवून देणं हे त्यांचं संस्थांचं काम आहे. हे झालं तरच शक्य आहे. काही रंगकर्मी असे असतील की जे पुरस्कार प्राप्तीत असतील किंवा जुने लोक काम करणारे असतील, त्यांची आत्ताची सध्याची कंडिशन विदर्भातल्या कलाकारांची काय कंडिशन आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? विदर्भातल्या रंगकर्मींना एकत्र करणं हे जवळजवळ आता माझ्या आयुष्यातलं ज्याला व्यसन झालं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक चांगली छान 10,000 स्क्वेअर फीटची जागा आमच्या वाचनालयात आहे. आणि आता एक साधारणतः वर्षभरापूर्वी आपण सगळ्या रंगकर्मींचं एकत्रीकरण केलं होतं, जे अत्यंत सिनियर रंगकर्मी आहेत. म्हणजे मलाही 10-10 वर्ष सिनियर आहेत असे रंगकर्मी आहेत. तर या रंगकर्मींचं खूप मोठं काम आहे नाट्यक्षेत्रामध्ये. अशी आता त्यातले काही विनोद कुलकर्णी किंवा अजित दिवाडकर हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत बिचारे, असे माझे काही रंगकर्मी मित्र आहेत. तर माझं सर्वात जास्त जर काही हे असेल संबंध असेल थिएटरची आत, तर या सगळ्या रंगकर्मींचा एक फॅमिली फ्रेंड झाल्यासारखं मी झालेलो आहे. ज्यांनी अत्यंत व्यावसायिक नटांपेक्षाही कुशलतेने रंगभूमीवर कामं केली अशी नटमंडळी मला सगळी माझ्या याच्यात आहेत. नागपुरात आज आपण जिथे बोलतो आहे तिथून एक 3 घरं पलीकडे एक मोठा फारसचा बादशाह नागपुरातला, की ज्यांनी कमीत कमी एक 50 वर्ष नागपुरात थिएटर केले असे किशोर कुलकर्णी, ज्यांनी रंगमंचावरती स्पर्धेमध्ये नाटक केले, व्यावसायिक नाटकं केले, शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन नाटकं केले आणि एक नागपुरातली नाटकाची नाट्य चळवळ कायम सातत्याने जिवंत ठेवली अशी किशोर कुलकर्णी आज वयाच्या 85व्या वर्षी ते फक्त रंगकर्मींची वाट पाहतात की त्यांना आपण काय तुम्ही नव्हेसारखं नाटक त्यांनी केलं. नंतर मोरूची मावशी हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक. मधु जोशीसारखा कलावंत आहे की जो सिनेमातील चित्रपटसृष्टीत काम केले, त्यांनी सिरियल्समध्ये काम केले आणि नागपुरातले ज्यांचे हौशी रंगकर्मी म्हणून एक मोठी विख्यात आहे आणि झाडीपट्टीत सुद्धा जाऊन काम केले. त्याचप्रमाणे प्रभाकर रामबणे, वत्सला पोलकंबार या 75चे झालेले लोक रंगकर्मी आहेत. नंतर अत्यंत जवळचे आमचे रंगकर्मी रंजना पाठक, जिने नाटकात तर 4-4 मेडल मिळवलेच आहेत रंगकर्मीवरती. परंतु रंगकर्म थांबल्यानंतर तिने जसं भाषांतराकडे ती वळली आणि तिने साहित्य अकादमी अवॉर्ड मिळवला. तिचं पहिली जाग म्हणून तिची कादंबरी आहे जी भारत सरकारच्या साहित्य अकादमी अवॉर्ड तिला प्राप्त झाला. असे काही रंगकर्मी आहेत की ज्यांचं सातत्याने काम सुरू असतं, की जे झाल्यानंतर अजूनही नवीन पोरं त्यांच्याकडे गेले की त्यांना समजावून सांगणं, नाटक कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं किंवा शिबिर आयोजित केलं तर त्या शिबिराला प्रेझेंटी लावायची, अशा प्रकारचं काम प्रोत्साहित करणारं काम त्यांचं आजही सुरू आहे. नागपुरात असे अनेक रंगकर्मी आहेत की ज्यांनी 40-50 वर्ष थिएटरची साधना केली. तर ते लोक आजही त्यांच्याकडे जर नवीन पोरं गेले तर त्या उत्साहाने ते सांगतात. फक्त एवढंच आहे की त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट ठेवावा लागतो, त्यांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. कारण नागपुरात रंगकर्मींचा हौशी आणि प्रायोगिक रंगकर्मी हेच नागपुरातलं होतं आणि इतक्या डिवोशननी थिएटर केलेली माणसं, म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी नाही. पण सत्य हे आहे की अभिनय एक इतकी प्रचंड साधना आहे की तुम्ही ती व्यावसायिक शिवाजी मंदिरला करा, जनवटेला करा की एखाद्या हॉलमध्ये करा, तुम्हाला तीच तपश्चर्या करावी लागते ॲक्टर लोकांना. तशी तपश्चर्या करणारे ॲक्टर आम्ही पाहिले. विनायक पाटील, किशोर काकडे, नंतर अनुराधा जोशी, ज्या पुण्याला स्थायिक झाल्या आहेत, अशा फार मोठ्या इथं नामवंत नटी होत्या. अशी एक पिढीच्या पिढी आमची मृणाल पुराणिक म्हणून आहेत की ज्यांनी छिन्नसारख्या नाटकामध्ये प्रचंड भूमिका केली. तर अशा ज्या आमचे जे सिनियर्स रंगकर्मी होते, म्हणजे किंवा
माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा सिनियर असलेले रंगकर्मी, त्यांनी अत्यंत डिवोशननी इथे काम केलं, इतकं काम केलं आणि इतक्या संवेदनापूर्ण त्यांचं काम असायचं की एका नाटकात आमची छाया दुपल्लीवार सारखी नटी होती की जिला मेडल नाही मिळालं, हे मनाला इतकं लागलं की तिने स्वतः त्याला काय म्हणावं आपला देह अर्पण केला, आत्महत्या केली. तर हे रंगकर्मी इतके ताकदीने अभिनयाकडे पाहतात, ते लोक इतकं सर्वस्व ओतून करतात. म्हणजे घर दार संसार न करणारी अशी काही मंडळी आहेत की ज्यांनी फक्त रंगकर्मीसाठी काम केलं. असे अनेक रंगकर्मी आहेत की ज्यांनी संपूर्ण त्यात महेश पातुरकर सारखा असेल किंवा रवी दुरुककर सारखा, ज्यांना सावरकरच्या सारख्या चित्रपटात भूमिका केली किंवा ज्यांच्या अनेक भूमिका मिळाल्या पण त्यांना परत येऊन इथे हौशी रंगकर्मी करा. प्रकाश लोंघेसारखा, ज्याने प्रथम पारितोषिक मास्तरांनंतर 28 वर्षांनी मिळवलं. तर जर एका नाटकात तो 4 वाक्य विसरला तर त्याच्या मेंदूत फरक पडला, त्याच्या डोक्यात त्याच्या वागण्यात फरक पडला, त्यांना सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागली, तेव्हा तो बरा झाला. म्हणजे माझं म्हणायचं असं की रंगकर्मी मग तो व्यावसायिक असो की हौशी असो की प्रायोगिक असो, तो तितक्याच डिवोशननी त्याहीपेक्षा तो रंगकर्म. कारण यात ना तुम्हाला पैसा मिळतो, ना खूप प्रसिद्धी मिळते तुम्हाला वृत्तपत्रातली, ना समाजात खूप प्रतिष्ठा आहे. तुमच्या 2-4 घरं अलीकडे पलीकडे माहीत नसतं, हां काहीतरी नाटक करतो एवढीच त्यांची भावना असते. पण इतक्या डिवोशननी एक माणूस कलावंत त्या नाटकामध्ये पूर्णतः स्वतःला पूर्ण बुडवून घेतो आहे, हे लोकांनाही कळत नसतं. हे काहीही न मिळता जो कलेची साधना करतो ते कलावंत इतके उत्स्फूर्तपणे करत असतात की त्यांना हॅट्स ऑफ टू देम असं मला म्हणायची माहिती. तर माझ्याकडे एक संस्था असल्यामुळे काय झालं आहे, या सर्व कलावंतांना एकत्र करणं, त्यांना त्यांच्या गरजा समजून घेणं, त्यांना आवश्यक ते सर्व हे करणं. कारण आज अशी अवस्था आहे की माणूस माणसापासून तुटत चालला आहे. त्या अशा वेळेला विनाकारण, म्हणजे काही कारण नाही त्याला, सामाजिक रचना जशी घडते, या रंगकर्मींना आम्ही एकत्र येऊन एका कुटुंबासारखे आम्ही राहतो आहे. त्यामुळे मी त्या सर्व रंगकर्मींची सुखदुःख, त्यांच्या आजच्या जे काही त्यांची परिस्थिती असेल ती परिस्थिती, या सगळं आम्ही बघतोय. तर हे रंगकर्मी अत्यंत मनापासून ज्यांनी थिएटर केलेलं आहे, ज्यांनी स्वतःच्या सरकारी नोकरीकडे दुर्लक्ष केलं, आपल्या प्रमोशनकडे दुर्लक्ष केलं, आर्थिक विवंचना ज्यांनी आयुष्यभर भोगले, असे अनेक कलावंत झाले. आज काही काळाच्या पडद्यावर गेलेत ते कलावंत, तर त्यांची नावं मला हरकत नाही घ्यायला. अंबईकर सारखा एक दिग्दर्शक होता की जो महाराष्ट्रभर ज्यांचं नाव झालं. गणेश नायडू सारखा एक तंत्रज्ञ होता की ज्याला प्रथम पारितोषिकं मुंबईच्या फायनलमध्ये मिळाली आहेत अशी माणसं होती, पण सतत त्यांनी आर्थिक विवंचनेत ते राहिले आहे. तर माझं म्हणणं आहे की या अमेचर आर्टिस्टला किमान सोयी इथे उपलब्ध झाल्या पाहिजे. अशा नागपूरच्या सामाजिक राजकीय या व्यक्तींनी जर केलं तर यानंतर ते ज्या पिढ्या येतील तर त्या पिढींना कमीत कमी तितकं ते सुखरूप राहतील. त्या पुढ्या कमीत कमी आपल्या कलेची साधना करताना त्यांना एक मदत मिळू शकते असं मला वाटतं.